सर्वांना नमस्कार. बघा गुरांची कामं ही आवरून आता शेतात चाललोय. बघा इथं कांद्याची वखार आहे, गुरं इथं. जसं ऊन वाढेल तसं पाणी पण कमी होतंय, पावसाचं बी प्रमाण कमी झालेलं आहे. बघा ही कांद्याचं रान आहे, कांद्याची काढणी चालली. हे लाल पत्तीचा हळवी कांदा आहे. बघा जसा कांदा पेरल्यापासून त्या कांद्याला जास्त पाऊस झाल्यामुळे अशा प्रकारचे कांदे खराब झाले. असे कांदे खराब झालेत, काय असे नासलेत. खर्चाचा जर आपण हिशोब पाहिला तर हा आत्ताच्या स्थितीला हा कांदा परवडण्यासारखा नाही. आत्ताच्या कांद्याचा बाजार जर पाहता 10 रुपये किलोने जर कांदा जात असेल तर शेतकऱ्याला कसं परवडणार, तुम्हीच विचार करा. आणि ही शेतकऱ्याची व्यथा मांडायची कुणाच्या समोर, हा पण शेतकऱ्यांपुढं मोठा प्रश्न पडलेला आहे. कांदा पेरायच्या अगोदर त्या रानाची मेहनत, त्याला होणारा खर्च, परत कांद्याचं बी, त्याला लागणारी औषधे, त्यांच्यावर औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात 1-2. आणि आत्ताच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये तर इतका पाऊस, कांदं कसं तरी शेतकऱ्यांनी आणलं होतं, कशा तरी पद्धतीने कांद्याला त्यांनी भरपूर खर्च केला. त्याच्यावरती खतं फवारण्या करून कांदं शेतकऱ्यांनी आणलं कशाही प्रकारे, की बाबा पुढं आपल्याला बाजार भेटल. म्हणजे शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला चांगला बाजार मिळाला तर काय एवढा खर्च आपला निघून जाईल. पण जर 10 रुपये किलोने जर कांदा जात असेल तर शेतकऱ्यांना काय परवडणार आहे. बघा 50% कांदा म्हणजे सापडतोय, 50% कांदा हा खराब बाजूला पडतोय. म्हणजे शेतकऱ्याला ही बघा तुम्ही असं खराब कांदा बाजूला टाकावा लागतो. हे असा खराब कांदा बाजूला, म्हणजे जर आपण कांदा काढला तर निम्मा कांदा खराब निघतोय. परत ह्याच्यातून जर आणि चांगला व्यवस्थित बघितला तर ह्याच्यातनं पण बराचसा कांदा खराब निघणार. तसं पाहता रानाची मेहनत, त्याला औषध फवारणी, त्याची मशागत, खुरपणे, कांदे काढणे, काटणे, परत ती भरून देणे, परत ते मार्केटला पाठवस्तोवर त्याचं मार्केटिंग, ती सगळा विचार करताय ना. खरंच ह्या वर्षी शेतकऱ्यांचं बाबतीत लयच खूपच अवघड झाले. पण शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही की अजूनही वाढेल बाजार, आपल्याला व्यवस्थित भाव मिळेल, अशा आशा धरून आहे. बघूया आता, काम तर केलं पाहिजे, करत राहणं तर महत्त्वाचं आहे. जे येईन त्याला सामोरं जाणं. बघा आमची आता कांद्याची बघा काटणी चालली. बराचसा कांदा ह्याच्यातून पण बघा खराब निघतोय. आणि हे पण बघा असे खराब कांदे बाजूला टाकावे लागतात. तुम्हाला मगाशी मी म्हटलं का नाही, बराच कांदा खराब निघतोय. काही तर पाठीमागं सगळा असा खराब कांदा. काय पप्पा काय करताय? ते कांदे काटतोय. अच्छा, माणसं बी मिळणार काटायला आणि ह्याला दर बी नाही. निसर्गाने बी पार ह्याची वाट लावली, सरकारने बी वाट लावली, त्याला माणसं बी मिळणार. आणि माणूस मिळलं तर ह्याचं हे खर्च पण निघणार नाही त्या माणसाचा काटायचा किंवा काढायचा. त्याच्यामुळं मग आम्ही काय करतोय, दोघंच काढतोय. आता हे काढलेलं जवळजवळ 4-5 दिवस झालं, त्याला वाळवी लागायला लागली. शेतकऱ्याचं खूपच वाईट दिवस आहे सध्या.
याला दर असता तर कमीत कमी किती बी समजा जास्त हजेरी दिली असती माणसांना आणि काटून घेतलं असतं, तर त्याला दर बी नाही. 4-5 रुपये किलोचा दर कसं परवडायचं? तरी काय बाजारभाव चालू आहे सध्या? आता ह्याला चालाय 4-5 रुपयाचा बाजारभाव, आणि ते बी बाजारापर्यंत जाईल का नाही सांगता येत नाही. मग काय पर्याय याच्यावर का? याच्यावर काय पर्याय करणार शेवटी? काय मग घरची घरीच काढतो, जरी समजा काय झालं नाही झालं तरी समजा नफा तोटा झाला तरी आपल्याला समजा त्याचं काय असेल ते समजा घरची घरीच आम्ही काढतो. ही आहे नासलाय सगळं, काय ह्याला हे राहिलंच नाही. पाऊस पडून पण शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. मे मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला, तेव्हाच वाटलायला यंदा चांगलं दिसते जरा भविष्य शेतकऱ्याचं, पण कशालाच बाजार नाही. त्याच्यामुळे खूपच अवघड आहे सध्या. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळावा, त्यांच्या कांद्याचे पैसे मिळावेत. कुठल्याच शेतकऱ्याच्या मालाला असा हमी भाव नाही, तो मिळला पाहिजे, त्याची कुठंतरी नोंद झाली पाहिजे असं मनापासून वाटतं. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.